आजच्या कथेचे नाव आहे पिंजऱ्याचे महत्त्व. एका मोठ्या शहरात एक श्रीमंत व्यापारी राहत होता. त्याच्या आलिशान घरात एक सुंदर पोपट होता. हा पोपट अतिशय आकर्षक आणि बोलका होता. म्हणूनच व्यापाऱ्याने त्याला एका मोठ्या सुशोभित पिंजऱ्यात ठेवले होते. त्या पिंजऱ्यात त्याला चांगली फळे, गोड धान्य आणि स्वच्छ पाणी मिळत असे. व्यापारी त्याची विशेष काळजी घेत असे. पण पोपटाच्या मनात मात्र काहीतरी खुपत होते. तो खिडकीतून बाहेर पाहायचा आणि झाडावर बसलेल्या मोकळेपणाने उडणाऱ्या इतर पोपटांना पाहून त्याला वाईट वाटायचे. किती मोकळं जीवन आहे त्यांचं. कोणत्याही बंधनाशिवाय ते हवेत उडू शकतात, कुठेही जाऊ शकतात. मला जर अशी संधी मिळाली तर मी लगेच या पिंजऱ्यातून बाहेर पडेन, तो मनाशी विचार करायचा. एके दिवशी सकाळी व्यापाऱ्याने पोपटाला अन्नपाणी देण्यासाठी पिंजऱ्याचे दार उघडले आणि अचानक त्याला काही महत्त्वाचे काम निघाले. तो घाईतच बाहेर गेला आणि पिंजऱ्याचे दार उघडेच राहिले. पोपटाने लगेच संधी साधली. त्याने एका झपाट्यात पिंजऱ्याच्या बाहेर झेप घेतली आणि उंच आंब्याच्या झाडावर जाऊन बसला. स्वातंत्र्य मिळाल्याचा त्याला आनंदच झाला. तो आनंदाने उड्या मारू लागला, मोठमोठ्याने ओरडू लागला. पण लवकरच सूर्य माथ्यावर आला आणि त्याला भूक लागली. पिंजऱ्यात मिळणाऱ्या चविष्ट फळांची सवय असल्यामुळे आता जंगलात काहीही खायला मिळत नव्हते. तो इकडे तिकडे भटकू लागला. इतक्यात आकाश ढगांनी भरून गेले. विजा चमकू लागल्या आणि जोरदार पाऊस सुरू झाला. मोठ्या वाऱ्यांनी झाडांच्या फांद्या हलू लागल्या आणि थंडगार पाण्याच्या थेंबांनी बिचाऱ्या पोपटाला कडकडून थंडी वाजू लागली. त्याला अजिबात सहन होत नव्हते. त्याचा कणाकणाने थकवा वाढत गेला. हे मी काय केलं? त्या पिंजऱ्यात किती सुरक्षित आणि सुखी होतो मी. उगीचच या बाहेरच्या जगाची लालसा केली, तो मनात म्हणाला. भूक, थंडी, पाऊस आणि भटकंती यातच तो इतका अशक्त झाला की त्याला उडणेही कठीण झाले. शेवटी तो एका ओझर फांदीवर बसला आणि थंडीने गारठून गेला. मरता मरता त्याच्या तोंडातून शेवटचे शब्द निघाले. माझ्या आयुष्यात पुन्हा जर मला तो सोनेरी पिंजरा मिळाला तर त्यातून बाहेर पडण्याची इच्छा मी कधीच करणार नाही. आणि त्याचे डोळे कायमचे मिटले. या कथेतून आपल्याला हे तात्पर्य मिळते की कधी कधी जे आपल्याला बंधन वाटते तेच आपल्यासाठी सुरक्षित असते. बाहेरच्या जगाचे आकर्षण असते, पण त्यातले धोके कळेपर्यंत वेळ निघून गेलेली असते. इथेच आपली ही कथा संपते. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.